राज्यातील मराठा समाजाला सगळे सोयरे व्याख्याते बसणारे आरक्षण लागू व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार केलाय। आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण टाळले होते। मात्र ही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 जून पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। मात्र नंतर ही तारीख बदलून 8 जून करण्यात आली होती। त्यात पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहून उपोषण सुरू केले आहे। पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्र अग्रवालचा महाबळेश्वर मधील पंचतारांकित हॉटेलमधील बाल सील करण्यात आल्यानंतर आता MGP क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवण्याचे आदेश 8 दिवसांपूर्वी दिले होते। त्यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। सुरेंद्र अग्रवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। अग्रवाल कुटुंबियाच्या मालकीचे महाबळेश्वर मध्ये पंचतारांकित हॉटेल आहे। हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवण्याचा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता। लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे। त्यामुळे महायुतीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। या आमदारांना पक्षप्रवेश द्यायचा की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। ही चर्चा सुरू असतानाच आता शिंदे गटाकडूनही मोठा दावा करण्यात आलाय। शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं आहे। आमच्या सरकारला संपूर्ण बहुमत मिळालंय। हे सरकार 5 वर्ष व्यवस्थित कारभार करेल असं सांगताच उद्धव ठाकरे यांच्या गटातील 2 खासदार नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा देणार आहे असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। मात्र आता या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे। महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। येत्या 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला असून तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे। मान्सून दाखल होण्याआधी काही भागात ही प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली आहे। T20 वर्ल्ड कप 2024 साठी मैदानावर उतरताच रोहित शर्माच्या मागे दुखणं लागलंय। दुखापत त्याची पाठ सोडत नाही। आधी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना तो जखमी झाला होता। त्यातून तो बरा होतोय ना होतोय तो आता पाकिस्तान विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्याआधी तयारी करत असताना रोहित शर्माला पुन्हा दुखापत झालीय। 7 जून रोजी नेटमध्ये सराव करताना रोहित शर्मा जखमी झालाय। सरावादरम्यान रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे। तो वेदनेने कळवळताना दिसला। T20 2024 वर्ल्ड कप मध्ये 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असून हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। मात्र न्यूयॉर्क मध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे।